हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 1.3 द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. या पाठातील पॉइंटर्स ॲक्टिव्हिटी आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. पहिली ॲक्टिव्हिटी आहे लिसन टू द स्टोरी केअरफुली. लिसन टू द स्टोरी केअरफुली. या ठिकाणी तुमचे शिक्षक तुम्हाला ही स्टोरी सांगतील ती तुम्ही काळजीपूर्वक ऐकायची आहे. ॲज यू लिसन टिक ओनली दोज वर्ड्स दॅट अपियर इन द स्टोरी. आणि तुम्ही ही स्टोरी ऐकत असताना खाली दिलेल्या शब्दांपैकी या स्टोरीमध्ये कोणकोणते शब्द आलेले आहेत फक्त त्या शब्दांनाच तुम्हाला टिक करायचं आहे. मग पहिली जोडी दिलेली आहे वाईल्ड माइल्ड. तर वाईल्ड आणि माइल्डपैकी त्यानंतर आहे ओर बोर. यापैकी बोर हा शब्द या स्टोरीमध्ये आलेला आहे. नंतर आहे ऑक्स बॉक्स फॉक्स. तर यापैकी फॉक्स हा शब्द या स्टोरीमध्ये आलेला आहे. नंतर आहे डार्क बार्क. तर बार्कला आपण टिक करू. गन फन. फनला टिक करू. सॉ रॉ. या ठिकाणी सॉला टिक करावी लागेल. नंतर आहे प्लीज टीज. तर या स्टोरीमध्ये आलेला शब्द आहे टीज. तर या स्टोरीमध्ये आलेला शब्द आहे टीज. नंतर आहे टॉक वॉक वॉक वॉक. इथे टिक करावी लागेल. बघा त्यानंतर आलेली पे आणि डे. तर हे पे आणि डे दोन्ही शब्द आपल्याला या स्टोरीमध्ये सापडतात. सुरुवातीच्या ओळीतच वन डे मध्ये डे आहे आणि त्याच पॅराग्राफमध्ये शेवटी बट द बोर गेट एनी अटेन्शन हा शब्द सुद्धा आपण त्यांना टिक करू. दोन्हीवर टिक. नंतर आहे वर्ड. तर या ठिकाणी टिक करावी लागेल वर्क या शब्दावर. त्यानंतर आहे हार्ड कार्ड मध्ये स्टोरीमध्ये आलेला आहे. नंतर आहे वॉन्ट आणि वॉन्ट हा शब्द स्टोरीमध्ये आलेला आहे. नंतर आहे चान्स डान्स. चान्स हा शब्द स्टोरीमध्ये आलेला असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला टिक करावी लागेल. बघा हे करत असताना शिक्षकांनी हे करत असतात स्लोली करत असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्लोली शब्द स्टोरीमध्ये आलेले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना कळू शकतील. जे शब्द स्टोरीमध्ये आलेले आहे लिहू शकतील, ते कळू शकतील, करू शकतील, ते लिहू शकतील. सेकंड क्वेश्चन फाइंड अँड लेबल द फॉलोइंग. सेकंड क्वेश्चन इन द पिक्चर फाइंड अँड लेबल द फॉलोइंग पेज इन द पिक्चर. चित्र दिलेले आहे 7. तर त्या चित्रामध्ये 7 वर खाली दिलेले आहे शोधायचे आहेत. तर त्या चित्रामध्ये नावाच्या गोष्टी शोधायच्या. कोणकोणत्या गोष्टी शोधायच्या? वाईल्ड नावं द्यायची. टस्क. तर कोणकोणत्या गोष्टी शोधायच्या? वाईल्ड बोर. बघा टस्क आता दिलेल्या या चित्रामध्ये बघा आपण स्पॉट करू वाईल्ड बोर. आता दिलेल्या या चित्रामध्ये वाईल्ड पहिले आपण स्पॉट करू. त्यानंतर वाईल्ड आपल्याला दिलेलं आहे. तर हे आहे टस्क वाईल्ड बोर. हे आहेत त्या वाईल्ड बोरचे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे टस्क अ ट्री ट्रंक. हे आहेत त्या वाईल्ड बोरचे टस्क ट्री ट्रंक. आणि नंतर दिलेलं आहे थर्ड ॲक्टिव्हिटी ट्रंक. लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली. थर्ड ॲक्टिव्हिटी लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली. आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे एका शब्दामध्ये काळजीपूर्वक ऐका. आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ही एका शब्दामध्ये शार्पनिंग एका फ्रेजमध्ये अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. फर्स्ट हे वाक्य तुम्हाला शांततेत ऐकायचं आहे. वाईल्ड त्यानंतर याच्यावर शार्पनिंग ही विचारलं जाईल अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. व्हॉट वॉज द बोर डुईंग. हे वाक्य तुम्हाला शांततेत ऐकायचं आहे. आपल्याला एका वर्डमध्ये किंवा एका फ्रेजमध्ये जाईल तर द्यायचं प्रश्न आहे. तर ते उत्तर राहील व्हॉट वॉज द शार्पनिंग हिज टस्क्स. अशा वेळेस आपल्याला एका वर्डमध्ये किंवा एका फ्रेजमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे.
तर ते उत्तर यावर प्रश्न आहे शार्पनिंग हाऊ वॉज ही डुईंग इट. एका वर्ड मध्ये द्यायचं आहे ही वॉज डुईंग इट केअरफुली. आणि यावर प्रश्न आहे हाऊ वॉज ही डुईंग देअर लिव्ड अ फॉक्स. एका वर्ड मध्ये द्यायचं आहे फॉरेस्ट. तर वर्ड राहील केअर असं वाक्य आहे. आणि त्यावर प्रश्न आहे हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट. इन द सेम फॉरेस्ट अ फॉक्स असं वाक्य आहे. आणि त्यावर प्रश्न आहे सेंटेन्स हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट सॉ द वाईल्ड बोर अ फॉक्स डिसाइडेड टू टीज हिम. फोर्थ सेंटेन्स हे वाक्य आहे. आणि when the fox saw the wild boar, who saw the wild boar, he decided to tease him. What did he decided to do? हे वाक्य आहे. पहिला प्रश्न काय who saw the wild boar, who saw the wild boar, what did he decided to do. त्यातच एक प्रश्न आहे. सगळ्यात पहिला प्रश्न काय who saw the wild boar. त्याचं उत्तर राहील एका फ्रेजने त्याचं उत्तर द्यावं लागेल. आणि त्यातच एक प्रश्न आहे टू What did he decided to do? Fifth sentence. मग इथं एका फ्रेज but the boar did not pay any attention to him. आणि या वाक्यावर प्रश्न आहे फ्रेजने त्याचं उत्तर द्यावं लागेल. Did the boar pay any attention to him? Tease him. तर आपण उत्तर लिहू फिफ्थ सेंटेन्स नो. But the boar did not pay any attention to him. हे प्रत्येक वाक्यावर प्रश्न आहे. Did the boar pay any attention to him? आणि काळजीपूर्वक वाचायचं आहे. नो. जेणेकरून विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटीमध्ये शिक्षकांनी काय करायचं आहे हे प्रत्येक वाक्य प्रश्न हा मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस मोठ्याने वाचायचा आहे. अँड बी आणि काळजीपूर्वक वाचायचं आहे स्टोरी. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर ठिकाणी आपल्याला सोपं जाईल. कथेसंदर्भात फोर्थ ऍक्टिव्हिटी आणि बी मध्ये मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन ए काही शब्द बी काही फ्रेजेस टू द स्टोरी इथे देण्यात आलेले आहे. आपल्याला त्यांच्या आपल्या संदर्भात जोड्या जुळवायच्या आहेत. आणि बी मध्ये ए मध्ये जोड्या जुळवायच्या आहेत. फॉर काही शब्द काही शब्द काही फ्रेजेस टू. आणि बी मध्ये आहे टच देण्यात आलेले आहे. फॉक्स त्यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आता आपण जोड्या जुळवायच्या आहेत. लुक्स फॉर ए मध्ये आहे लुक फॉर अ चान्स मेक फन ऑफ शार्प मेक फन ऑफ पे अटेन्शन टू. आणि बी मध्ये आहे टस्क द शार्पन अ चान्स अदर ॲनिमल्स पे अटेन्शन टू. आता आपण जोड्या द फॉक्स लुक्स फॉर ॲक्टिव्हिटी द फॉलोइंग स्पीचेस शो अप द नेचर ऑफ द स्पीकर. खाली काही संभाषण दिलेले ॲनिमल्स तर त्या संभाषणावरून शार्पन जो काही बोलणारा आहे जो काही वक्ता आहे पे अटेन्शन संभाषण करणारा आहे द फॉक्स त्याचा स्वभाव फिफ्थ आपल्याला या ठिकाणी दिसतो. फिफ्थ गेस द स्पीकर द फॉलोइंग वाईल्ड बोर ऑर द शो अप. या ठिकाणी आपल्याला स्पीकर ओळखायचा आहे. खाली काही संभाषण दिलेले आहेत. फॉक्स आहे संभाषणावरून फर्स्ट जो काही बोलणार आहे जो काही इन्व्हायटेड सम फ्रेंड संभाषण करणार आहे दिस इव्हनिंग त्याचा स्वभाव आय मस्ट टाइडी अप द हाऊस दिसतो बिफोर 4. गेस द स्पीकर द वाईल्ड बोर स्पीकर ऑर द फॉक्स. या ठिकाणी आपल्याला स्पीकर ओळखायचा आहे. सेकंड वाईल्ड बोर आहे की आय हॅव टू कॅच फॉक्स आहे. ए 7 AM ट्रेन टुमारो इन्व्हायटेड सम फ्रेंड्स टू पॅक माय बॅग दिस नाईट. आय मस्ट टाइडी अप द हाऊस स्पीकर गेस करायचा झाल्यास तो राहील द वाईल्ड स्पीकर इज थर्ड द वाईल्ड बोर. दीज अँड्स आर सो स्टुपिड आय हॅव टू कॅच ऑल द टाइम दे आर बिझी 7 AM फूड ट्रेन टुमारो. यामध्ये स्पीकर राहील पॅक माय बॅग टू द फॉक्स. आणि फोर्थ या स्पीच सिस्टर स्पीकर गेस फॉर द लड्डूज तो राहील द वाईल्ड बोर. गिव्ह मी अ हॅमर सो दॅट दीज अँड्स आर सो स्टुपिड. अशा प्रकारचं ऑल द टाइम दे आर बिझी कलेक्टिंग द फॉक्स. सिक्स यामध्ये स्पीकर राहील लर्न द फॉलोइंग द फॉक्स अबाउट ॲनिमल्स. फोर्थ सिस्टर खाली काही थँक्यू फॉर द लड्डूज प्राण्यांसंबंधितच्या म्हणी प्राण्यांविषयीच्या म्हणी हॅमर आपल्याला दिलेले आहेत. आय कॅन ते आपल्याला शिकायचे आहेत. अशा प्रकारचं अशा प्रकारचं आपल्याला नुसते शिकायचे नसून ते आपल्याला पाठ करायचे आहेत. द फॉक्स आणि आपल्या जीवनामध्ये ऍक्टिव्ह म्हणींचा आपण वापर करू शकतो लिखाणात बोलण्यात. ॲनिमल्स पहिली म्हण आहे खाली काही ॲज स्लाय ॲज अ प्राण्यांसंबंधितच्या म्हणी प्राण्यांविषयीच्या म्हणी ॲज क्वाइट ॲज अ माऊस त्या आपल्याला शिकायच्या आहेत. ॲज ब्रेव्ह ॲज अ लॉयन ॲज
स्टबर्न ॲज ह्या म्हणी आपल्याला ॲज शिकायचे नसून ॲज अन आपल्याला पाठ करायचे आहेत. ॲज फ्री आणि आपल्या ॲज अ जीवनामध्ये त्या म्हणींचा आपण ॲज वापर करू शकतो लिखाणात, बोलण्यात. पहिली म्हण आहे मधमाशीसारखं आपण कसं राहिलं पाहिजे, ॲज अ फॉक्स बिझी राहिलं पाहिजे. ॲज स्लो ॲज अ स्नेल. एखादा ॲज स्लो असेल ॲज अ म्हणतो ॲज स्लो ॲज स्टेबर्न ॲज प्राऊड ॲज स्ट्रॉंग ॲज एन. तर ह्या म्हणी आपल्याला काय करायचे आहेत, ॲज अ पाठ करायचे आहेत. म्हणजे आपल्या लिखाणात, भाषणात, बोलण्यात यांचा वापर करून आपली भाषा आपण समृद्ध करू शकतो. नेहमी 7th ॲक्टिव्हिटी राहिलं पाहिजे. फाइंड ॲटलीस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर द फॉलोइंग ॲक्शन वर्ड्स. एखादा व्यक्ती खाली काही ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत. स्लो ॲज अ ॲक्शन वर्ड्सलाच आपण काय म्हणतो, ॲज प्राऊड असं म्हणत असतो. आता या ठिकाणी ॲक्शन वर्ड्स आपण ह्या म्हणी कन्सिडर करू. ॲक्शन वर्ड्स करायचे आहेत की ज्या शब्दांमधून काहीतरी कृती आपल्या लिखाणात, भाषणात, त्या शब्दाशी संबंधित यांचा वापर करून आपली भाषा आपण 3 शब्द लिहायचे आहेत. 7th ॲक्टिव्हिटी एक्झाम्पल आपल्याला करून दिलेलं आहे. एक्झाम्पल पहिले आपण सुटेबल ऑब्जेक्ट आणि त्यानुसार मग आपण फॉलोइंग बाकीचे जे ॲक्शन वर्ड आहेत त्यांना खाली काही ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत. सुटेबल वर्ड्स ॲक्शन वर्ड्सलाच आपण काय म्हणतो, वर्ब्स असं म्हणत असतो. एक्झाम्पल दिलेलं आहे. या ठिकाणी ॲक्शन वर्ड्स आपण शार्पन हे काय आहे, ॲक्शन वर्ड आहे की ज्या शब्दांमधून ॲक्शन वर्डशी रिलेटेड वर्ड्स कोणते आहेत, तर त्या शब्दाशी संबंधित आपल्या लाईफ 3 शब्द लिहायचे आहेत. पेन्सिल, युअर माइंड. एक्झाम्पल आपल्याला करून दिलेलं आहे. एक्झाम्पल पहिले वर्ड आहे राईट आणि त्यानुसार मग आपण राईटशी रिलेटेड कोणते ॲक्शन वर्ड आहेत त्यांना स्टोरी, सुटेबल ऑब्जेक्ट्स, 3 सुटेबल वर्ड्स आपण लिहू. 3rd वर्ड आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे शार्पन. रिलेटेड वर्ड्स हे काय आहे, ॲक्शन वर्ड आहे. मग या ॲक्शन वर्डशी रिलेटेड वर्ड्स कोणकोणते आहेत, अ कबर्ड, सीझर्स. 4th वर्ड्स पेन, नाईफ अँड दी पेन्सिल वर्ड्स आर युअर माइंड, अ हाऊस. नंतरचा ॲक्शन वर्ड आहे राईट, अ पिक्चर. राईटशी रिलेटेड कोणते वर्ड आहे, वर्ड आहे ड्रॉ, अ स्टोरी. रिलेटेड वर्ड्स, अ पोएम, अ मॅन, एसे, अ ट्रायंगल. 3rd वर्ड आहे अ फिगर, डेकोरेट. रिलेटेड वर्ड्स और ऑब्जेक्ट, रिलेटेड वर्ड्स, अ होम, क्रिकेट, अ मॅरेज हॉल, व्हॉलीबॉल, अ कबड्डी. 4th वर्ड पेंट. रिलेटेड वर्ड्स और ऑब्जेक्ट्स, पेंट, द डोर and the window, and the related words are the mouth, a house, a wall, a picture. Related objects, eyes. word आहे draw, mouth. Related words, window, a map, wash, a triangle. Related objects, a figure, clothes, play, hands. Related words, football, polish, cricket. Related objects, volleyball, kabaddi, shoes, furniture. Related words or objects, throw, the door. Related words, the window, a ball, a garbage, the mouth, rotten fruits, close, catch. Related objects, a bus, eyes, a ball, mouth, a bottle, window, break, wash. Related objects, a cup, a glass, clothes, a plate, hands, pour, fruits. Related words, polish, milk. Related objects, water, shoes, furniture. Related objects, nails, a glass, throw, a cup. Related words, a bucket, a ball, cut, a garbage. Related objects, rotten fruits, a mango, a cake, catch, vegetables. Related words, a bus, join, a ball. Related words, a bottle, dance class, break, the party. Related objects, service, a cup, find, a glass. Related words, a plate, keys, pour, pen. Related words, coins, milk, fold. Related words, water, cloth, fill. Related objects, hands, a glass, measure. Related words, line. Related objects, height, a mango, length, a cake, vegetables. Related objects, join. Related words, computer, dance class, TV. The party. 8th activity, service. Try to think of different related words to the following why questions. Pen. खाली काही why questions दिलेले आहेत. why ने सुरू झालेले questions. Related words. तर या का पासून विचारलेल्या प्रश्नांची वेगवेगळी उत्तर आपल्याला द्यायची आहे. मेजर, राईट डाऊन ॲटलीस्ट 2 लाईन इन इंग्लिश. त्यापैकी 2 कमीत कमी आपल्याला
इंग्लिशमध्ये लिहायची आहे. रिपेअर जसं आपण पाहतो की एका प्रश्नाची 2 उत्तर, 3 उत्तर किंवा कधी 4ही उत्तर, टीव्ही, जास्त उत्तर आपण लिहू शकतो, सांगू शकतो. थिंक ऑफ त्यापैकी आपल्याला 2च या ठिकाणी टू द फॉलोइंग व्हाय क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे काही व्हाय क्वेश्चन. व्हाय आर यू रीडिंग दिस व्हायने सुरू झालेले क्वेश्चन्स. तुम्ही ही स्टोरी तर या का पासून विचारलेल्या प्रश्नांची वेगवेगळी उत्तर आपल्याला द्यायची आहे. बिकॉज राईट डाऊन ॲटलीस्ट 2 ऑफ देम इन इंग्लिश. त्यापैकी स्टोरी वाचत आहे कारण ही स्टोरी कशी आहे इंग्लिशमध्ये लिहायची आहे. जसं आपण पाहतो की एका प्रश्नाची आय एम रीडिंग दिस स्टोरी, 3 उत्तर किंवा कधी 4ही उत्तर, जास्त उत्तर मी ही स्टोरी वाचत आहे, सांगू शकतो कारण ही स्टोरी आपल्याला 2च या ठिकाणी बोध देते. पहिला क्वेश्चन आहे व्हाय आर यू रीडिंग दिस स्टोरी. तुम्ही का रडत आहात? स्टोरी याचं उत्तर काय लिहू आपण? का वाचत आहात? आय एम क्राईंग बिकॉज माय मॉम आय एम रीडिंग दिस. मी रडत आहे कारण माझ्या मम्मीने मला मारलं. मी स्टोरी वाचत आहे कारण ही स्टोरी कशी आहे आपण इंटरेस्टिंग आहे. आय एम क्राईंग बिकॉज आय एम रीडिंग दिस स्टोरी बिकॉज मी इट गिव्स अस मॉरल. मी रडत आहे ही स्टोरी वाचत आहे मला कारण ही स्टोरी आपल्याला काही ना काही बोध देते. व्हाय आर यू लाफिंग. सेकंड क्वेश्चन व्हाय आर यू क्राईंग. मग आपण का हसत असतो? मी का रडत आहात? आनंदी असतो. तर काय लिहू आपण? आय एम लाफिंग आय एम क्राईंग बिकॉज माय मॉम बीट मी. सेकंड मी रडत आहे कारण माझ्या मम्मीने मला बिकॉज आय एम वॉचिंग मारलं. कॉमेडी शो. व्हाय आर यू क्राईंग. याचं दुसरं उत्तर लिहू आपण व्हाय आर यू सिटिंग ऑन द टेबल. आय एम क्राईंग बिकॉज माय टीचर टेबलवर का बसलास? मी आय एम सिटिंग ऑन द टेबल. मी रडत आहे कारण माझ्या शिक्षकांनी मला सीट ऑन द टेबल रागावलं. मी टेबलवर बसलो. थर्ड क्वेश्चन मला टेबलवर बसायला आवडतं. सेकंड आन्सर मग आपण का आय सिट ऑन द टेबल आनंदी असतो. इट इज माय. आय एम लाफिंग. मी या टेबलवर बसलो. आय एम हॅपी कारण हा टेबल माझा आहे. आय एम फिफ्थ क्वेश्चन लाफिंग बिकॉज आय एम शॉटिंग. तू का ओरडत आहेस? फोर्थ क्वेश्चन आन्सर व्हाय आय एम सिटिंग ऑन द टेबल लागलेली आहे म्हणून मी ओरडत आहे. टेबलवर का बसला? सेकंड आन्सर आय एम सिटिंग ऑन द टेबल बिकॉज आय लाईक टू सिट ऑन द टेबल. त्यामुळे मी टेबलवर बसलो ओरडत आहे कारण मला टेबलवर बसायला. सिक्स्थ क्वेश्चन व्हाय आर सेकंड आन्सर. आता या ठिकाणी आपण लिहू आय सिट ऑन द टेबल. व्हाय आर यू स्लीपिंग बिकॉज का झोपत आहेस? माइन. मी या टेबलवर बसलो. आय एम कारण हा टेबल माझा आहे. आय एम टायर्ड. मी झोपत आहे. व्हाय आर यू शाउटिंग. थकलेलो आहे. का ओरडत आहेस? आणि दुसरं उत्तर आपल्याला लिहिता येईल आय एम हंग्री. आय एम स्लीपिंग. भूक लागली आहे म्हणून आय वॉन्ट टू स्लीप. मी झोपत आहे कारण मला झोपण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. मी वाघ पाहिला. नाइन्थ ऍक्टिव्हिटी रीड द सिच्युएशन अँड द आन्सर. खाली दिलेली सिच्युएशन व्हाय आर यू आणि त्या ठिकाणी आपण लिहू आलेलं उत्तर व्हाय आर यू. दोन्ही वाचा. का झोपत आहेस? गेस द व्हाय क्वेश्चन. आय एम स्लीपिंग बिकॉज आय एम टायर्ड. की अक्षय झोपत आहे सिच्युएशन आणि आन्सर वरून थकलेलो आहे. कोणता प्रश्न विचारणार आहे? तर आपल्याला वायने सुरू होणारा कोणता प्रश्न तो विचारणार आहे ते तुम्हाला गेस करायचं आहे. सिच्युएशन आहे स्लीपिंग बिकॉज अँड अजय आर फायटिंग. झोपत आहे आम्ही कारण मला झोपण्याची हे इच्छा निर्माण झालेली आहे. आणि नाइन्थ ऍक्टिव्हिटी आम्ही रीड द सिच्युएशन अँड ब्रोक इट. दी आन्सर काय म्हणतो त्याला परिस्थिती वाचा आणि मोडली. मग गेस यावर व्हाय क्वेश्चन. व्हायने कोणता प्रश्न विचारले? दिलेल्या सिच्युएशन आणि आन्सरवर दिलेल्या सिच्युएशन आणि आन्सरवर अमितनं उत्तर दिलेलं आहे. ऍक्टिव्हिटी रीड द सिच्युएशन अँड द आन्सर. मग खाली दिलेली सिच्युएशन व्हाय आर यू फायटिंग विथ अजय. आलेलं उत्तर तू अजय सोबत का भांडण करत आहे? आणि आन्सर आपल्याला मिळालेलं क्वेश्चन की ही टू अक्षय अँड की अक्षय या दिलेल्या सिच्युएशन आणि आन्सरवरून सिच्युएशन बी आहे. कोणता प्रश्न विचारणार आहे? अजय वाईने सुरू होणारा कोणता प्रश्न तो विचारणार आहे ते तुम्हाला गेस करायचं आहे. आन्सर आहे अजय. सिच्युएशन आहे हंग्री. अजय काय म्हणतो? अजय आय एम हंग्री. फाईट मला भूक लागलेली. अजय हे मग भांडण करत आहे सिच्युएशन मध्ये. या आन्सर आहे. क्वेश्चन कसा विचारला जाईल? बरोबर माय पेन्सिल अँड ब्रोक इट. तर तो क्वेश्चन विचारला जाईल व्हाय आर यू गोइंग होम. ती मोडली. तू घरी का जात आहे यावर त्याचा आन्सर आपल्याला वायने कोणता प्रश्न आय एम विचारेल कारण मला तो प्रश्न विचारेल म्हणून मी घरी जात आहे. आणि कुणाला विचारेल तो? सिच्युएशन सी उत्तर दिलेलं आहे. अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. अमित हा बस स्टॉपवर प्रश्न काय राहील? वाट पाहत आहे. व्हाय आर यू फायटिंग विथ अजय. आय एम वेटिंग फॉर द अजय सोबत का भांडण करत आहे? आणि आन्सर तर आपल्याला मिळालेलंच आहे की मी 10 वाजेच्या बसची अँड वाट पाहत आहे.
अशा सिच्युएशन मध्ये अक्षय वायने सुरू होणारा कोणता प्रश्न विचारेल? अजय घरी जात आहे. मग तो प्रश्न विचारेल, उत्तर आहे वाय आर यू वेटिंग ॲट द आय एम हॅपी बस. अजय काय म्हणतो? या ठिकाणी आपली ही आन्सर आहे पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज मग ताबडतोब तुमच्यापर्यंत या आन्सरमध्ये बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. अक्षयकडून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काय अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल म्हणून मी किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहत आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.